सध्या भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाची सगळीकडे चर्चा सुरू आहे। या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन आपल्या सोबत आहेत। काका, कसं बघता या युद्धाकडे जी सध्या सगळी चर्चा सुरू आहे त्याकडे? नाही, जनभावना थोडी वेगळी आहे। जनभावनेला असं वाटतं की भारताच्या लढाऊ विमानाने जावं, पाकिस्तानमध्ये बॉम्ब टाकावे, रणगाडे घुसावे, POK ताब्यात घ्यावं, जे आपलंच आहे। पण जनभावना हा एक वेगळा विषय आहे आणि सरकार चालवताना सरकारसमोरच्या असलेल्या काही अडचणी हा वेगळा विषय आहे आणि सरकारला जनभावनेचा आदर करावाच लागेल। सरकार काही निश्चित गप्प बसलं नसेल, पण जनतेची जी अपेक्षा आहे ती अजून काही पूर्ण होत नाही असं त्यातून काय। पण सरकार आपापल्या परीनं पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न निश्चित करते। यात एक दोन मुद्दे उपस्थित होतात की काही ठिकाणी भारतामध्येच पाकिस्तानचे झेंडे प्रिंट केले जात आहेत रस्त्यांवर, पायऱ्यांवर, इकडे तिकडे, किंवा कुठे कुठे पाकिस्तानच्या घोषणासुद्धा दिल्या जात आहेत। हा एक मुद्दा आहे। दुसरा हा मुद्दा आहे की ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीने काँग्रेसच्या विरोधात इलेक्शन लढायला सुरुवात केली त्यावेळेला ते POKचा मुद्दा घ्यायचे, म्हणजे ते भारत मातेचं डोकं, ते असं चित्र, मग ते पूर्ण डोकंच नसल्याचा भारत काही एक ठिकाणी त्यांनी छापला होता की हे काँग्रेसच्या काळात असं झालं आहे। मग आता 15व्या वर्षाची सत्ता सुरू झालेली आहे, अजून त्यात काही बदल दिसत नाही। खरं म्हणजे याचं उत्तर भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनीच द्यायला पाहिजे। पण एक भारतीय नागरिक, एक हिंदू म्हणून मला असं वाटतं की POK पुन्हा भारतात यायला पाहिजे। आल्यानंतरच्या अडचणी काय हा वेगळा भाग आहे, पण तो आपला भूभाग आहे आणि तो यायला पाहिजे। ही जनभावना अलीकडे फार प्रबळ होत चाललेली आहे। आता आपल्याकडं नेहमी असं म्हणलं जातं की अघोषित काय आणीबाणी आहे, हे फार एक पुरोगामी लोकांचा किंवा एक याचा फार आवडता शब्द काही दिवसात मी ऐकतोय। मी एक इंटरव्ह्यू ऐकला, खरं म्हणजे तो एका प्रतिष्ठित चॅनलने घेतलाच, ज्यांनी घेतला तो चांगला पत्रकार आहे। शेख अब्दुल्लाने जी काही वक्तव्य केले ते 3 दिवसापूर्वीचा तो इंटरव्ह्यू। मी फार लहान आहे त्या मानानं, पण माझी अशी म्हणणे की हे वक्तव्य ऐकल्यानंतर सरकारने याचं गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि शेख अब्दुल्लाला अटक केली पाहिजे। शेख अब्दुल्ला त्याच्या मुलाखतीत असं म्हणतात की म्हणजे ते मुख्यमंत्री असताना काश्मीरी पंडितांचं जे काही हत्याकांड झालं, जे काही पळून गेले, झालं तर झालं म्हणले, त्याला काय, म्हणजे त्यांना त्याचा पश्चाताप नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे सगळं होतं हे त्यांना माहीत असावं। त्याही पुढे जाऊन ते काय म्हणलेत की पाकिस्तानजवळ अणुबॉम्ब आहे, पाकिस्तानने काही हातात बांगड्या घातल्या नाही, तुम्ही काय भारत सरकारला धमकी देता काय? पाकिस्तानजवळ अणुबॉम्ब? मला जगामध्ये 2 मूर्ख राष्ट्र प्रमुख दिसतात, एक तो उत्तर कोरियाचा किम जोंग आणि पाकिस्तानचे लोक, जे आमच्यापाशी अणुबॉम्ब आहे। अणुबॉम्बचे दुष्परिणाम सगळ्यांनाच भोगावं लागतील, ते एकट्या भारताला किंवा पाकिस्तानला नाही। जर पाकिस्तानने भारतावर अणुबॉम्ब टाकला तर त्याचे दुष्परिणाम पाकिस्तानला सुद्धा भोगावं लागतील। त्याच्यामुळे ज्यांच्याकडे खरंच अणुबॉम्ब आहेत ते कधी टाकत नाही। 1.25 वर्षाच्या वर युक्रेनचं युद्ध चालू आहे, पण कधी अणुबॉम्बचं म्हणजे एक ज्याला काय म्हणतो हलक्या माणसाच्या हाती नेतृत्व गेल्यावर अशी जशी गप्पा आहे त्यातला गोष्ट आहे। पण मला फारुख अब्दुल्लाचं नवल वाटलं की तो असं कसा बोलू शकतो? हुआ तो हुआ, तुम्हाला त्याची काही खंत नाही, वेदना नाही। ही काश्मीरमधल्या बहुसंख्य मुस्लिम नागरिकांची मनस्थिती आहे। तिथं अतिरेकी येतात, त्यांना आधार कोण देतं, त्यांना आश्रय कोण देतं? जो 22 तारखेला जे काही हत्याकांड झालं त्याचे अतिरेकी अजून पळून गेलेले नाहीत, ते बहुतेक काश्मीरमध्येच लपले असावे असा कित्येक म्हणजे सैनिकी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। म्हणजे स्थानिक लोक त्यांना तिथं आज लपवत आहेत, हेच त्याच्यातून स्थानिक लोकांच्या सहकार्याशिवाय इतक्या लांब येऊ शकत नाहीत ते।
आणि आम्हाला आमच्यातल्या काही लोकांना इतकं काश्मीरच्या टुरिझमविषयी पाना फुटलं की एक मराठी अभिनेता उठून तिकडे गेले. माझं म्हणणं काश्मीरला जायला हरकत नाही, काश्मीरला आम्ही आमचा भाग मानतो. काश्मीरी आपल्याला काय म्हणतात, रियासते काश्मीर म्हणतात, ते भारताचा भाग आजही म्हणत नाहीत. काही प्रमाणात त्यांनी जे मोर्चे किंवा आंदोलनं केले त्या हत्याकांडानंतर हे त्यांचा स्वार्थ आहे, त्याच्यामागे त्यांचं आर्थिक कारण दडलेलं आहे. उद्या जर हे पर्यटक तिथं नाही गेले, म्हणजे गतवर्षी 2,50,00,000 पर्यटक तिथे गेलेले आहेत, त्यांची आर्थिक घडी विस्कटून जाईल. म्हणून याच्यात त्यांनी कुठं पाकिस्तान मुर्दाबाद म्हणले नाहीत ते. दुसरी गोष्ट, पाकिस्तानविषयी ज्यांना प्रेम आहे मग त्यांनी भारतात राहावंच कशाला हो. हे कोणती एक म्हणजे आता ती अभिनेत्री म्हणावं का काय म्हणावं, ती पाकिस्तान जिंदाबाद म्हणते. मग अतिरेकी म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्यच आहे ना. हो, मग मला सांगा ना, ती काय आता त्या बाईला काय कळतंय, आणि ती सरळ आपल्या छातीवर पाकिस्तान. बाबा तुम्हाला जर एवढंच भारताविषयी राग आहे तर तुम्ही भारत देश सोडू शकता ना, तुम्हाला कोणी बंधन घातले. बरं, आता तुम्ही शेख अब्दुल्लांचा मुद्दा काढला, तर ते शेख अब्दुल्ला जे आहेत ते तर त्यांचं पूर्वीचा इतिहास असा सांगितला जातो की ते काश्मीरी पंडित होते किंवा ब्राह्मण होते. हो, हे पहा, काश्मीरमध्ये बहुसंख्य पंडित म्हणजे ब्राह्मण यांचंच काश्मीरमध्ये सगळी प्रॉपर्ट्या जायजाती होत्या. कशाला, म्हणजे सुप्रसिद्ध कवी ज्यांनी सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा है जे म्हटलंय, ते अल्लामा इक्बालचे आजोबाच हिंदू होते ना. म्हणजे हा एवढं कशाला, आपल्या हैदराबादची ओवेसी त्यांचे काढा ना तुम्ही, कोण होते पूर्वज. म्हणजे कोण, असदुद्दीन ओवेसी, अकबरुद्दीन ओवेसी, म्हणजे हे हिंदू ब्राह्मण, त्यांचे पंजोबा हिंदू होते. म्हणजे हिंदू ब्राह्मण होते. ब्राह्मण होते का हे नाही सांगता येणार, पण त्या काळात कदाचित असू शकतं की ब्राह्मणात एक विचार, जसं फारुख अब्दुल्लाचे कुणीतरी ब्राह्मण होते किंवा अल्लामा इक्बालचे ब्राह्मण होते, तसं मे बी होऊ शकतं किंवा. आणि ते मूळ आपल्या औषधी राहणार आहेत, त्यांचा मराठवाड्याशी जुना संबंध आहे. पण असुद्दीन ओवैसीनं या सगळ्या गोष्टीमध्ये जी भूमिका घेतली त्याचं स्वागत केलं पाहिजे. म्हणजे त्याच्या काही गोष्टीचा आपण नक्की विरोध करू, पण या सगळ्या प्रकरणात त्यांनी जी भूमिका घेतली नाही ती खूप चांगली भूमिका घेतलेली आहे. त्यांनी पाकिस्तानला ज्या शब्दात ठणकावलं, अतिरेक्यांना ज्या शब्दात ठणकावलं, हे त्यांचं कौतुकच आहे. पण तुम्ही हा गंभीर खुलासा करताय किंवा खूप मोठी माहिती देताय की त्यांचे पूर्वज हिंदू. मी काही माहिती देत नाही, सगळ्या जगाला माहिती आहे ना. मी सुद्धा कुठून माहिती काय, मला काही अंतर्ज्ञानातून माहिती आली नाही, जगाला माहिती आहे कुणाचे पूर्वज काय होते काय नाही. त्याच्यामुळे त्याच्यात काही फार वेगळं आहे, काही फार चूक आहे, अशातली काही गोष्ट नाही ना. या सगळ्या पार्श्वभूमीवरती शंकराचार्यांचं एक वक्तव्य आलं, ते तुम्ही ऐकलेलं आहे, काय भूमिका आहे त्याबद्दल? खरं म्हणजे शंकराचार्याचं एवढं अज्ञान कसं आहे मला हेच कळलं नाही. मुळात राहुल गांधीचा हिंदू धर्माशी संबंध कसा. आपल्याकडं भारताच्या राज्यघटनेमध्ये आपण पितृसत्ताक पद्धत कुटुंबात मानतो. म्हणजे वडिलाचा जो धर्म असेल, वडिलाची जी जात असेल तीच पुढे मुलांना येते. इंदिरा गांधीचा विवाह ज्यांच्याशी झाला, आता ते पारसी होते, मुसलमान होते, हा अलहदा विषय, पण ते हिंदू नव्हते. क्षणभर पारसी होते असं म्हणू. तर मग राजीव गांधीची जात कोणची, धर्म कोणचा, वडिलांचाच आला. आता राजीव गांधी जर धर्माने वडिलाकडून पारसी आहेत आणि सोनिया गांधी हे कॅथलिक ख्रिश्चन आहेत, तर राहुल गांधी हिंदू कुठून आले. मग त्यांना धर्मातून काढायचं नाही का, जे हिंदूच नाही त्याला तुम्ही धर्मातून काढता कसं. म्हणजे मला कधी कधी शंकराचार्याची सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी त्यांनी स्टेटमेंट, मग मुळात त्यांचा हिंदूशी काही संबंधच नाही राहुल गांधीचा. कारण मी तुम्हाला त्यांचं म्हणजे आपल्याकडे जी काही पितृसत्ताक पद्धतीमुळं ते हिंदू धर्माशी त्यांचा संबंध येत नाही. त्यांची आजी, वडिलाची आई हिंदू होती, पण वडिलाची वडील म्हणजे आजोबा हे हिंदू नव्हते ना. म्हणून राहुल गांधीला हिंदू धर्मातून काढलं काय आणि ठेवलं काय याच्याशी काही संबंधच नाही. तुम्हीच कशाला त्यांना हिंदू म्हणता आणि काढलं म्हणताय. आता
ही तुमची विसंगती वाटते. नाही, तुम्ही विसंगती नाही साहेब. ऐका ना, प्रश्न आहे का, एकीकडे ओबीसी हे मुस्लिम आहेत, हिंदुत्वाच्या संदर्भामध्ये ते काय त्यांची भूमिका मांडत असतात, तर त्यांना तुम्ही त्यांचे पूर्वज हिंदू होते त्यामुळे ते हिंदू असल्याचं दाखवतात. दुसरीकडे राहुल गांधीला मी हिंदू कधीच म्हणलं नाही. मी त्यांचे पूर्वज हिंदू होते एवढंच सांगितलं. मी त्यांना हिंदू काहीच म्हणलं नाही. शेख अब्दुल्लाचे कोणीतरी आजोबा पंजोबा हिंदू होते, मी हे त्याचं काही हे सांगितलं नाही तुम्हाला. हिंदू होते, जे इतिहास आहे तो सांगितला मी. पण ज्यावेळेस त्यांच्या कोणी पूर्वजांनी हा इस्लाम धर्म स्वीकारला असेल, त्याच्यानंतरच्या सगळ्या पुढ्या स्वतःला इस्लामच म्हणू लागल्या ना. घर वापसीची सोय नव्हती ना पूर्वी त्या काळामध्ये हिंदू धर्मात? नाही, घर वापसीची सोय नव्हती, कुणी केली नाही. मुळात कसं आहे की हिंदू धर्मात एक थोडीशी अडचण अशी की आपल्याकडं आउटवर्ड जास्त, इनवर्ड कमी आहे. एखाद्याला हिंदू करून घ्यायचं, त्याला कोणची जात लावायची, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जो कधीतरी जन्माने हिंदू असेल त्याला हिंदू करून घेणं सोपं आहे, पण इतर धर्मातल्याला आणून आपल्या धर्मात घेणं, तर त्याला कुठलं तरी एक जातीचं लेबल लावावं लागेल ना. तिथे काय लावणार तुम्ही? ते एक अडचण आहे हिंदू धर्मातली. त्याच्यामुळे आपल्याकडे इनवर्ड फार कमी, आउटवर्ड खूप आहे. आता एक तुम्हाला थोडासा गंभीर प्रश्न विचारतो. तुम्ही राहुल गांधींच्या बाबतीत म्हणतात की पितृसत्ताक, प्रश्न पितृसत्ताक पद्धती, पितृसत्ताकचाच मुद्दा विचारतो तुम्हाला मी. राहुल गांधीचे आजोबा हे धर्माने पारशी होते त्यामुळे, आणि आई कॅथलिक आहे त्यामुळे ते हिंदू असू शकत नाही असं तुम्ही म्हणताय. मग पेशवे बाजीराव यांचा जो मुलगा, त्यांचा जो आजचा वंश आहे, जे इंदोरमध्ये त्यांची मुलं बाळं तिथे राहतात, तर पितृसत्ताक पद्धतीनं म्हटलं तर मग ती जी त्यांची आजची वंशीज आहेत ते ब्राह्मण आहेत की, तर आजही ते मुस्लिम म्हणून आयुष्य जगतायत? कारण त्यावेळेसच्या म्हणजे काय ज्याला आपण कर्मठ म्हणजे त्याला ऑर्थोडॉक्स म्हणा, बुर्जवादी म्हणा, या लोकांनी त्यांना विरोध केला. पण आजही तुम्ही त्यांना कधी भेटलात तर एक त्यांचे दोन नावं आहेत, एक मुस्लिम धर्मानं आणि एक हिंदू धर्मानं. हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे की लोकांनी त्यावेळेस ते समजून घेतलं नाही. कदाचित ते समजून घेतलं असतं तर एक वेगळा इतिहास झाला असता, पण त्या काळात तो नाही झाला. जो व्हायला पाहिजे असं आज वाटून उपयोग नाही, तो त्या काळात व्हायला पाहिजे होता. पण मग मुस्लिम धर्मीयांनी समजून घेतलं ना, जे हिंदू धर्माने समजून घेतलं नाही. म्हणजे थेट बाजीरावाचाच मुलगा असला तर त्याला मुस्लिम करून टाकलं हिंदू धर्मात, पण मुस्लिमांनी मात्र तसं केलं नाही, तो आमचा नाहीच म्हणून ढकलून लावलं नाही ना. बरोबर आहे ना ही गोष्ट. म्हणून मी तुम्हाला काय म्हणलं की हिंदू धर्मात इनवर्ड नाही आहे, हा सगळ्यात मोठा आपला तोटा आहे. आपण त्याच्यामुळं आपण धर्मप्रसार कधीच केला नाही ना. तिथं आम्ही धर्मप्रसार केला आहे. आपण पार अगदी व्हिएतनाम, इंडोनेशियापर्यंत गेलो तर आपण संस्कृती घेऊन गेलो, आपण कला घेऊन गेलो, आपण काय वैद्यकीय शास्त्र घेऊन गेलो, पण आपण धर्म घेऊन गेलोच नाही किंवा मानलं नाही. हे सगळ्यात मोठा हिंदू धर्माचं ही ज्याला काय म्हणतात मायनस पॉईंट आहे. याच्यावर शंकराचार्यांनी विचार करायला पाहिजे. खूप गोष्टीवर शंकराचार्यांनी विचार करायला पाहिजे, शंकराचार्य करत नाहीत. माझ्या नेत्याने एकदा हा विचार करायचा प्रयत्न केला, तर एक शंकराचार्य म्हणले त्यांच्या मेंदूत घाण आहे. आता काय बोलायचं आपण. राज ठाकरेंनी जो एक विचार मांडला किंवा हिंदूच्या अंत्यसंस्कारामध्ये लाकडाचा प्रचंड वापर, त्याच्यामुळे जंगलाचा ऱ्हास, नवीन पद्धत काही शोधली पाहिजे किंवा नवीन एक घेतली पाहिजे, हा क्रांतिकारक विचार मांडला तर तो नाही पचला. ही जर आजची गोष्ट आहे तर त्या काळातली किती विचित्र गोष्ट आहे. म्हणून हिंदू धर्माचं सगळ्यात मोठं मायनस आहे की आपल्याकडे इनवर्ड नाही आहे. तुमच्या नेत्यांबद्दल बोलूयात. तुमच्या नेत्यांना शंकराचार्य काहीतरी निगेटिव्ह बोलले, त्याच्यामुळे तुमचे नेते थांबले. मात्र तुमच्या नेत्यांचे जे आजोबा होते त्यांनी सुद्धा कैक पटीनं, म्हणजे राज ठाकरे जी भूमिका मांडतात त्याच्यापेक्षा कैक पटीच्या क्रांतिकारी भूमिका मांडल्यात, पण टीका होऊन सुद्धा ते माघार घेतली नाही त्यांनी. नाही, आम्ही माघार घेतलीच नाही ना. राज ठाकरेंनी कुठं माघार घेतली? आज राज ठाकरे त्या मतावर काय माहीत. प्रश्न असा आहे की प्रबोधनकार ठाकरेंनी पक्ष काढला नाही. ज्यावेळेस तुम्ही एखादा राजकीय पक्ष काढतात त्यावेळेस तुमच्याकडे काही ज्या मर्यादा येतात त्या मर्यादामध्ये तुम्हाला राहून त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण राज ठाकरे असे की त्यांनी त्या मर्यादा मानली, त्यांच्या त्या मतावरती आजही ठाम आहेत. माझी एकदा चर्चा झाली, त्या मतावर आजही ठाम आहे की ते म्हणतात गंगेचं किंवा नद्याचं शुद्धीकरण व्हायलाच पाहिजे. कुंभमेळ्याला विरोध नाही, गंगा अशुद्ध आहे त्याला विरोध आहे. हे खूप अशा, पण कसं आहे की लोकांनी ते समजून घेतलं पाहिजे, हा बदल व्हायला पाहिजे. हे आम्हाला शंकराचार्यकडून अपेक्षित आहे. शंकराचार्य राजकारणच करायला गेले ना.
तर हे होते प्रकाश महाजन यांनी नेहमीप्रमाणे आजही 2-3 वादग्रस्त विधानं केलेली आहेत, ज्यामध्ये असदुद्दीन ओवेसीचे पूर्वज हिंदू होते आणि राहुल गांधी यांचा हिंदू धर्माशी संबंध नाही, अशा स्वरूपाचं त्यांनी वक्तव्य केलं. कॅमेरामॅन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.